चटपटीत काय बनवायचं नाश्त्यामध्ये सगळ्यांना प्रश्नच पडत असतं. तर आज आपण आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच चटपटीत डिश बनवूया. इथे मी 5-6 बटाटा घेतलेले. बटाटा कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे. डब्यामध्ये शिजवून घ्यायचे बटाटा. डब्यामध्ये बटाटा ठेवायचे आणि कुकरला 2-3 शिट्टी होऊ द्यायच्या. छान असे शिजतात बटाटे. इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेला. यामध्ये हिरवी मिरची घेतलेली, आलं, कोथिंबीर, मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि लसूण घेतलेली आहे. मिक्सरमध्ये फिरून घेतलेला. मिक्सरमध्ये बारीक करताना पाण्याचा वापर नाही केलेला आहे. कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेला. तेल होऊ द्यायचं. नंतर यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी झाली की जिरं टाकूया. आपण पेस्ट बनवून घेतलेला होता लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर तो टाकलेला आहे. हळद टाकूया, कढीपत्ता आणि छान असा मसाला होऊ देऊया. मसाला झाला की यामध्ये आपण बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये तो टाकूया. चवीनुसार मीठ. छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून मसाला आहे तो पूर्ण बटाट्याला लागायला पाहिजे. मला वाटत होते की थोडे मीठ कमी झालेले आहे तर पुन्हा मी मीठ टाकलेले आहे. मीठ बरोबर असायला पाहिजे. चवीनुसार मीठ असायला पाहिजे, नाहीतर बटाट्याची भाजी आहे ती छान लागणार नाही. म्हणून मीठचं प्रमाण बरोबर टाकायचे. इथे मी 1.5 वाटी बेसन घेतलेले आहे. यामध्ये टाकूया तांदूळ पीठ. पोहा चम्मचने 2 चम्मच तांदूळ पीठ टाकलेले आहे. थोडंच मीठ आणि थोडे पाणी टाकून मिश्रण बनवून घेऊया. थोडंच मी बेकिंग सोडा टाकलेला आहे 2 चिमट. मिक्स करून घेतलेला जेणेकरून बेकिंग सोडा आहे तो पूर्ण पिठाला लागायला पाहिजे. तुम्हाला बेकिंग सोडा नसेल टाकायचा तर तुम्ही इथे गरम तेल टाकू शकता. थोडे पाणी टाकून मिश्रण बनवून घेत आहे. फार पातळ पण नाही करायचे आणि फार घट्ट पण नाही करायचे. मिश्रण छान फेटून घ्यायचे. गडे नाही राहायला पाहिजे. याप्रमाणे छान असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. चम्मचमधनं खाली पडायला पाहिजे याप्रमाणे आपल्याला मिश्रण बनवायचे आहे. बटाट्याची भाजी बनलेली आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये निंबू टाकूया. गरम असताना निंबू नाही टाकलेला, कडूपणा येणार म्हणून थंड झाल्यावर मी निंबू टाकलेला आहे. पोहाकाच्या चम्मचने 1-1.5 चम्मच. मिश्रण पण तयार आहे, भाजी पण बनवून तयार आहे. आता आपण बटाटा भाजी बनलेली आहे त्यापासनं निंबूचा आकार घेऊन किंवा इथे छोटा मोठा आकार घेऊन डिश बनवू शकतो. बघा या पद्धतीने छान असं मी पूर्ण लिंबूच्या आकाराप्रमाणे बनवून घेतलेला आहे आणि त्याला थोडा चापट आकार दिलेला आहे. मिश्रणमध्ये टाकलेला आणि तेलामध्ये सोडत आहे. इथे तेल गरम असायला पाहिजे तेव्हाच आपली जी डिश आहे ती छान बनणार, नाहीतर कढईला चिकटणार, पलटणार नाही. तेल गरम होऊ द्यायचं, नंतरच आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. खूप सोपी आहे. वडे पण खाण्याकरिता आपण घेऊ शकतो. उन्हाळा आहे, चटपटीत खायची इच्छा होत असते तर आपण आपल्या घरी साहित्य असतं त्यामध्ये छान असं चटपटीत डिश बनवू शकतो. तांदूळचं पीठ टाकल्याने क्रिस्पी कुरकुरीत बनत असतात, म्हणून इथे 2 चम्मच मी तांदूळचं पीठ टाकलेलं आहे. छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत वडे तळून घेतलेले आहे.
या पद्धतीने मी पूर्ण वडे तळून घेत आहे. उरलेलं बेसन आहे त्यापासून आपण चटणी बनवून घेऊया. क्रिस्पी बघा, बघूनच वाटत आहे ना क्रिस्पी बनलेले आहे. तसेच खाण्याकरिता खूप छान बनलेले आहे. उरलेले बेसन होते त्यापासून मी तळून घेतलेलं आहे. छोट्या छोट्या याच्यामध्ये तेलामध्ये सोडलेला हातानेच आणि तळून घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि लसूण पण तळून घेत आहे. इथे मी साल काढून घेतलेली आहे. लसूण साल काढून नाही घेतले तरी चालेल. हलका ब्राऊन कलर येतपर्यंत लसूण पण तळून घेऊया. खूप सोपी आहे बनवण्याकरता. सहज आपण घरी साहित्य असतं त्यामध्येच आपण चटपटीत डिश बनवू शकतो. सगळ्यांना चटपटीत खायला आवडत असते, तर या पद्धतीने आपण सहज कोणती पण डिश घरी बनवू शकतो. लसूण छान ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतलेली आहे. उरलेल्या बेसनपासून बघा या पद्धतीने छान असं हातानेच तेलामध्ये टाकलेला आणि तळून घेतलेला आहे. लसूण घेतलेली, चवीनुसार मीठ. बेसनमध्ये मीठ असतं म्हणून इथे थोडाच मिठाचा वापर करायचा आहे आणि थोडंच लाल तिखट टाकूया. इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेत आहे जेणेकरून चटणीला छान कलर यायला पाहिजे. बघा, छान अशी चटणी बनवून तयार आहे. आज आपण बनवत आहे वडापाव. पाव घेतलेले, पाव आधी गरम करून घ्यायचे, नंतरच आपण वडापाव बनवूया. बटर घेतलेला, पाव गरम करून घेऊया. छान असे पाव मी गरम करून घेतलेले आहे. यामध्ये ग्रीन चटणी लावूया, पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ. चटणी बनल्यानंतर यामध्ये टाकूया काळं मीठ आणि चाट मसाला. खूप सोपी आहे ही चटणी बनवण्याकरिता. ग्रीन चटणी लावलेली, आपण चटणी बनवून घेतलेली आहे ते टाकूया. ही चटणी एक महिना टिकत असतं. मी खूप दिवसानंतर वडापाव बनवलेला आहे आणि माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेला. तुम्ही पण बनवून बघा. चटपटीत खाण्याची तर इच्छा होतच असते. एखाद्या दिवस रोज नाश्ता किंवा 4 वाजता काय बनवायचं कळत नाही, तर या पद्धतीने आपण सहज चटपटीत डिश बनवू शकतो. मी पावला गरम करून घेत असते. पावला गरम करून घ्यायचा. या पद्धतीने मी पूर्ण छान असा वडापाव बनवून दाखविलेला आहे. आहे ना पटकन बनणारी डिश. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जेवण तर नकोच असतो उन्हाळा असल्यामुळे, तर सहज आपण चटपटीत डिश बनवू शकतो. या पद्धतीने बनवून बघा, घरच्या सगळ्यांना खूप आवडणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.